जनमत काय आहे या संबंधी नेमकी चर्चा करून जनमताला वळण देण्याचा प्रयत्न करणे आणि ते सरकार पुढे नेमकेपणाने मांडणे हे आमचे पत्रकार म्हणून कर्तव्य। बॉम्ब गोळा उडाला तर त्यावर चर्चा करायची नाही तर आणखी करायचे काय? अशा प्रसंगी आम्हा पत्रकर्त्यांचा मार्ग अवघड असतो खरा, परंतु ज्याला आपले कर्तव्यच बजावायचे नाही त्याने हा धंदा सोडून गेलेलेच उत्तम। अधिकारी वर्गांच्या चुकांमुळे बॉम्ब हल्ले झाले हे सिद्ध करण्याची जबाबदारी आमच्यावर आली। अँग्लो इंडियन वृत्तपत्रांमध्ये आमच्यावर जे आरोप केले गेले त्याला प्रत्युत्तर देणं हे काम अंगावर आलं। देशाचे दुर्दैव या लेखात अँग्लो इंडियन वर्तमानपत्रांचे म्हणणे खोडून काढण्यात आले। केसरीत हवा 2 आठवडे चालला होता। पुढे विलायती लोकमत आले, त्यावर लेख लिहिले गेले। मग एक्सप्लोसिव्ह ऍक्ट आणि पत्रकारांसाठीचे नवे कायदे यावर लेख लिहिण्यात आले। एकूण काय नवीन येणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा होत होत्या तसे लेख लिहिले जात होते। आता प्रचलित मुद्द्यांवर लेख लिहायचे नाही तर लेख लिहायचे कशावर? बॉम्बस्फोटामुळे भयंकर आणि नाजूक परिस्थिती निर्माण झालेली आहे। असे असताना प्रचलित विषय सोडून देऊन मी काय वेदांतावर किंवा इजिप्तमधील शिलालेखांवर लेख लिहायला हवे होते काय? हे माझे कर्तव्य आहे? मुळीच नाही। बॉम्बस्फोटासारखे प्रखर विषय चालू असताना मला माझे मन प्रामाणिकपणे व्यक्त करणे जरुरी होते। कुत्र्याला वाईट नाव द्या आणि मग त्याला फासावर चढवा अशी इंग्रजीत म्हण आहे। त्याप्रमाणे भाषांतरात माझ्या प्रतिकूल असे शब्द वापरण्यात आलेले आहेत आणि या चुकीच्या भाषांतराच्या जोरावर आता मला शिक्षा ठोठावली जाणार आहे। खरे तर हे भाषांतर चुकीचे आहे हे जेव्हा मी सांगितले तेव्हाच माझी निर्दोष मुक्तता व्हायला हवी होती। मुझफ्फरपूरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांविषयी अत्याचारांविषयी चर्चा ही अँग्लो इंडियन वृत्तपत्रांनी सुरू केली। बरं, इतकी बेताळ टीका हिंदी समाजावर केल्यानंतरही आम्ही उलट टीका न करणे हे मनुष्य स्वभावास अनुसरून नाही। इतकी टीका झाल्यानंतर, इतके आघात झाल्यानंतर आम्ही स्वस्थ बसणे याने खरं तर आम्ही आमचे कर्तव्य बजावले नाही या गुन्ह्यास आम्ही पात्र ठरलो असतो। वर्तमान पत्रकारांचा धंदा हा जबाबदारीचा असतो याची मला पुरेशी जाणीव आहे आणि ती जाणीव लक्षात घेऊनच, ती जाणीव ठेवूनच आम्ही अँग्लो इंडियन वर्तमानपत्रांना उत्तर दिले। आणि आम्ही असे त्यात लिहिले तरी काय? आम्ही अँग्लो इंडियन पत्रांच्या तोंडीची कडक भाषा न वापरता तुलनेने मवाळ शब्दात प्रत्युत्तर दिले तरी त्याचा त्रास आम्हालाच पोहोचावा याचा अर्थ काय? बरं, ते प्रत्युत्तर दिले त्या लेखाचा मथळाही आहे देशाचे दुर्दैव। म्हणजे काय? मुझफ्फरपूरमध्ये बॉम्ब हल्ले झाले हे दुर्दैव। अँग्लो इंडियन वृत्तपत्रांनी कसलाही विचार न करता कडक शब्दात आमच्यावर वाटेल ती टीका करावी हे दुर्दैव। इंग्रज सरकारने आमच्यावर आघात करावेत, अत्याचार करावेत हे दुर्दैव। एकूण सगळ्या प्रकारचे दुर्दैव। ही वेळ आणीबाणीची आहे। तुम्ही आम्हाला द्याल तितकी मदत आम्हाला हवी आहे। हिंदी मानाप्रमाणे मला आता उतरती कळा लागलेली आहे। आता मी पुढची काहीच वर्षे जगणार याची मला कल्पना आहे, परंतु जो निकाल तुम्ही आता लावाल तो पुढे जाऊन लोक ठरवतील बरोबर आहे का चुकीचा। त्यामुळे तुम्ही आता लावत असलेला निकाल हा भारतीय स्वातंत्र्य संग्रामातला अतिशय महत्त्वाचा निकाल आहे आणि त्यामुळे तुमच्या मथळ्यावर, त्यामुळे तुमच्या शिरावर मोठी जबाबदारी आहे याचं भान ठेवा।
हा व्यक्तिविषयक प्रश्न नाहीच. मी स्वतः या प्रश्नाकडे तसे बघत नाही. हे माझ्या एकट्यापुरते मर्यादित नाही, फार व्यापक निर्णय आहे हा. या ज्युरींपैकी एक माणूस तरी पुढे येऊन मला असं म्हणाला की तुम्ही निवडलेला मार्ग योग्य होता, तरी माझे समाधान होईल. बरं का जज साहेब, ज्युरींपैकी एक मत जरी माझ्या बाजूने आले तरी ते मी नैतिक पाठबळ समजेन. आपल्याला जे वाटेल ते बोलावे. बादशहाचा प्रजाजन या नात्याने मी हक्काच्या व्यादिव्यात आहे किंवा नाही, आणि इंग्लंडमधील ब्रिटिश किंवा हिंदुस्थानातील अँग्लो इंडियन यांसारखे स्वातंत्र्य मला उपभोगता येणार आहे किंवा नाही ते सांगा. माझी मते बरोबर आहेत किंवा नाही हा प्रश्न नसून, माझी मते मी प्रतिपादली, तो प्रतिपादनाचा हक्क मला आहे की नाही हा प्रश्न आहे. ज्या उद्दिष्ट कार्याच्या बचावाकरता उभं राहण्याचा मान मला मिळालाय, त्या कार्याच्या हितार्थ मी आपल्याला विनंती करतोय, माझे कार्य पवित्र आहे आणि मला खात्री आहे जाणून बुजून केलेल्या प्रत्येक कृत्याबद्दल तुम्हा सर्वांना ज्याच्या पुढे जबाब द्यावा लागणार आहे तो जगन्नियंता तुम्हाला तुमचे खरे मत व्यक्त करण्यास तुमच्या मनात धैर्य उत्पन्न करेल आणि योग्य तोच निर्णय घेण्याच्या कामी तुम्हाला सहाय्य करेल. हीच माझी त्याच्या चरणी प्रार्थना आहे. Mr. Bijit Talak is a public figure and he has public sympathy. This jury follows law and order. Public sympathy is not our lookout. But the law is ultimately made for the people, right? According to me, टिळकांवर जे आरोप केलेत ते फार गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यातून टिळक हे काही सामान्य व्यक्ती नव्हे. तेव्हा आपण सर्वांनी या आरोपांवरती बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. But exploiting his power to influence and instigate people against the government isn't negligible? We must consider this one thing. त्यांचे लेख मराठी भाषेत आहेत, इंग्रजीत नाहीत. आपण शब्दशः अर्थ घेतले तर अनेकदा अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाची चिकित्सा केली तरच आपण योग्य त्या निर्णयापर्यंत पोहोचू शकतो. The only mandate we are bound to follow is the conscience. Anything else would be tempered with the verdict. I agree. We must clear our prejudices and look at Mr. Tilak as merely accused member of the court. Yes, the only viable sources to weigh in this verdict were present in the four walls of the court. Swaraj or bombs? If you don't give Swaraj or if you don't make a beginning to give it, we won't stop the bombs. Isn't this statement by Mr. Tilak not sufficient to prove his intentions? हे बघा, लोकमान्य टिळक हे अत्यंत जबाबदार आणि व्यासंगी व्यक्ती आहेत. ते असं बेजबाबदारपणे काही लिहितील शक्यच नाही. काय निकाल लागला असेल? येतील ना घरी की पुन्हा? तूच रे बाबा, टळू दे संकट. ज्युरींचा निकाल आलेला आहे. तो ऐकण्याआधी तुम्हाला काही बोलायचंय? होय जज साहेब. ज्युरीने जरी मला गुन्हेगार ठरवले असले
तरी मी निर्दोष आहे असे माझी मनोदेवता मला ग्वाही देते. मानवी शक्तीहून अधिक वरिष्ठ प्रतीच्या शक्ती हे जगतसूत्र चालवतायत. आणि मी ज्या कार्यासाठी प्रयत्न केले त्याला माझ्या दुःखाने आणि माझ्या संकटानेच अधिक जोर यावा असा ईश्वरी नेमानेम दिसतो. मिस्टर बळवंत गंगाधर टिळक, तुम्ही निसंशय एक बुद्धिमान गृहस्थ आहात. तुमचे सामर्थ्य व वजन हे मोठे आहे, पण तुमचं हे सामर्थ्य आणि वजन तुम्ही जर का देशाच्या कल्याणासाठी खर्च केलं असतं, ज्या लोकांसाठी तुम्ही हे कार्य उचललेले आहे त्या लोकांना जास्तीत जास्त सुखसमृद्धी देण्यासाठी तुमचे सामर्थ्य कारणीभूत ठरले असते. 10 वर्षांपूर्वी तुम्हाला गुन्हेगार ठरवण्यात आले होते तेव्हा कोर्टाने तुम्हाला अत्यंत सौम्य वागणूक दिली होती. हे केसरी आणि मराठामध्ये तुम्ही जे लेख लिहिलेत हे लेख म्हणजे राजकीय चळवळींची कायदेशीर शस्त्रे आहेत असे जे मन म्हणू शकतं ते अत्यंत रोगग्रस्त आणि नास्क मन असलं पाहिजे. हे लेख राजद्रोहाने सळसळत आहेत. त्यातून साहसिक कार्यास उत्तेजना देण्याचा फुत्कार निघत आहे. त्यात खुना संबंधाने पसंती दर्शवलेली आहे आणि त्यात बॉम्ब गोळ्याने केलेल्या भयंकर शिक्षा आणि भेकडपणे केलेल्या खुनांच्या कृत्याबद्दल तुम्ही मान्यता दर्शवलेली आहे. गेल्या 10 वर्षातली राज्यकर्त्यांविषयीची तुमची द्वेषबुद्धी अजून नष्ट झालेली नाही. आणि हे तुमचे जे लेख हे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आयत्या वेळेस घाईघाईने लिहिलेले नसून 2 निरुपद्रवी स्त्रियांचे खून झाल्याच्या नंतर, पंधरवडा उलटून गेल्याच्या नंतर आठवड्याला एक असे एकामागोमाग एक असे बेपरवाईने आणि जाणून बुजून लिहिले गेलेले आहेत. आणि बॉम्बगोळे जणू काही राजकीय चळवळींची कायदेशीर हत्यारे आहेत अशा रीतीने तुम्ही लिहिलेले आहे. अशा प्रकारचे पत्र चालवणे हे एक देशावरील अरिष्टच आहे. आणि ज्या गुन्ह्यांबद्दल तुम्हाला गुन्हेगार ठरवण्यात आलेला आहे त्याकडे आणि माझ्या कर्तव्य कर्माकडे पाहता जी शिक्षा मी तुम्हाला आता देत आहे त्यापेक्षाही सौम्य शिक्षा तुम्हाला देता येईल असं मला वाटत नाही. तुमची परिस्थिती व वय लक्षात घेता, शिवाय शांतता, सुव्यवस्था आणि ह्या देशावर जे तुमचे प्रेम आहे असं तुम्ही म्हणता त्या देशाच्या शांततेचा आणि सुव्यवस्थेचा विचार करता तुम्ही काही काळ या देशाच्या बाहेर राहणं मला अत्यंत इष्ट वाटत आहे. ज्या गुन्ह्यांसाठी तुम्ही दोषी आढळून आलेले आहात त्यासाठी 124 कलमानुसार पहिल्या 2 आरोपांबद्दल मी तुम्हाला प्रत्येकी 3 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा देत आहे. या दोन्ही शिक्षा तुम्हाला एकामागोमाग एक भोगायच्या आहेत. म्हणजे एकूण 6 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा मी तुम्हाला देतो. आणि त्याचबरोबर 1000 रुपयाच्या दंडाची ही शिक्षा मी तुम्हाला ठोठावत आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा.
चालल्या या भूमीला स्वराज्य हा उद्गार दिला. मरू घातल्या लाख मनांना अभिमानाचा श्वास दिला. जन्मसिद्ध हक्काची ज्वाला तना मनातून चेतवली. भारत पूजा परंपरेची आस नव्या